या चर्चेमध्ये 3 दिवस चर्चा झाली त्यामधून काय ठाणेकरांना मिळतं? मुळात अर्थसंकल्प सुरू झाल्यापासून काल सकाळी आपण म्हणता तसं 6:15ला म्हणजे महापालिकेच्या इतिहासातला पहिला असा अर्थसंकल्प असेल. 82ला महापालिका झाली, 86 पासून या ठिकाणी बोर्ड आलं. पण महापालिकेच्या इतिहासामध्ये शेवटची सभा माझ्या माहितीप्रमाणे रात्री 3 वाजेपर्यंत होती. ही 6:15ला संपली. त्यामुळं हा उच्चांक या ठिकाणी निश्चित प्रकारे बघायला मिळाला. सर्वसाधारणपणे अर्थसंकल्पाला 12, 11, 12, 1 तर कधीही वाजतातच. त्यावेळेला सुद्धा 12, 1 वाजता सुद्धा पाठीमागं एक 5-10 नगरसेवक पण दिसत नाही. परंतु काल 6:15 वाजेपर्यंत चाललेल्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा तब्बल 45 नगरसेवक त्या ठिकाणी सभागृहामध्ये उपस्थित होते. या अर्थसंकल्पामध्ये मला असं दिसलं, गेले अनेक अर्थसंकल्प या सभागृहामध्ये मी स्वतः पाहिले. या सभागृहामध्ये अगदी सतीश प्रधानांच्या पासून, वसंत डावखरेंच्या पासून, मोहन गुप्तेंच्या पासून, द्वारकानाथ पवार असतील, अशोक राऊळ असतील, प्रकाश परांजपे असतील, मोदा जोशी असतील, ही अतिशय वेगळ्या पद्धतीची मंडळी या ठिकाणी या सभागृहामध्ये काम करत होती. दुसऱ्या फळीमध्ये आज मनोज शिंदे असतील, नारायण पवार असतील, नजीमुल्ला असेल, संजय भोईर असतील, हे सर्व मंडळी निश्चित प्रकारे काम करताना अगदी जवळून आम्ही ह्या सभागृहामध्ये पाहिलेले आहेत. पण या अर्थसंकल्पामध्ये मला एक अगदी प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट, या ठिकाणी निवडून आलेले नगरसेवक हे शिक्षित आहेत आणि त्यांना ठाणे शहरामध्ये काहीतरी व्हावं, चांगल्या प्रकारचं व्हावं, त्यामध्ये विकास व्हावा आणि त्यांच्यामध्ये असणारं विजन या ठिकाणी मला ह्या अर्थसंकल्पामध्ये मला दिसलं. आणि खरोखर आपण नेहमी ज्या वेळेला विद्यार्थी असतो त्यावेळेला शिकण्यासाठी आपण निश्चित धडपडत असतो. आणि म्हणून एक नवीन आलेला नगरसेवक जरी असेल तर ती उच्च शिक्षित असेल तर त्याचं विजन ऐकायला पाहिजे आणि त्या या शहरामध्ये तशा प्रकारचं काम करायला पाहिजे, अशा प्रकारचं चित्र होतं. आणि सकाळी 6:15 वाजेपर्यंत सुद्धा त्या ठिकाणी उत्साह अर्थसंकल्पाचा अगदी होता. निश्चित प्रकारे मला या ठिकाणी सर्व सन्माननीय नगरसेवकांचं अभिनंदन करावं असं वाटतं, त्यांना धन्यवाद द्यावेसे वाटतात की सभागृहामध्ये चर्चेला त्यांनी या ठिकाणी वाव दिला, चर्चेमध्ये सामील झाले, चर्चेमध्ये त्यांनी स्वतःची मतं या ठिकाणी ठामपणे मांडली. त्यामुळं निश्चित लोकशाही सुदृढ होण्याचा मार्ग किंवा हा जाज्वलपणे या ठिकाणी जिवंतपणा या सभागृहामध्ये दिसला आणि हेच लोकशाहीचं प्रतीक आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, आपण सांगितल्याप्रमाणे अर्थसंकल्प, यावेळचा अर्थसंकल्प 6,221 कोटीचा जरी असेल तर तो प्रत्यक्षात अर्थसंकल्प 4,627 कोटीच्या दरम्यान आहे. आणि 4,627 कोटीमध्ये मला वाटते स्पिल ओव्हर काहीतरी 2300-2350 कोटी आहे. आणि जे आम्ही कायमची देणी आम्हाला द्यावी लागतात, पगार, पाणी बिल आदी काय जे आहे त्याला जवळजवळ 2800 कोटी या ठिकाणी आहे. एक सर्वसाधारण ढोबळ जर पाहिलं तर 400 ते 500 तुटीचा या ठिकाणी अर्थसंकल्प आम्हाला बघायला मिळाला. आता अशा परिस्थितीमध्ये अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ही परिस्थिती, आणि सगळ्यात महत्त्वाचं 2017ला निवडून आलेल्या नगरसेवकांनी 1-2 वर्ष मला वाटतं झाल्यानंतर त्या ठिकाणी कोरोना आला आणि कोरोना नंतर या सभागृहामध्ये कोणत्याही प्रकारचं लोकप्रतिनिधी म्हणून काम करता आलं नाही. आणि 2026चा हा पहिला अर्थसंकल्प या ठिकाणी सादर झाल्यानंतर एक निश्चित आहे की प्रत्येक लोकप्रतिनिधीला आपापल्या भागामध्ये काम करण्याची तीव्र इच्छा आहे. एक तुम्हाला सगळ्यांना जाणवेल, टीका काही होत असली तरी सुद्धा आदरणीय मधल्या काळामध्ये आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांनी सूत्र हातात घेतल्यानंतर ठाणे शहराच्या विविध भागामध्ये विविध विकास कामासाठी त्या ठिकाणी निधी पुरवल्यामुळंच आज या ठिकाणी ठाणे शहरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये कामं चालू आहेत. या 2 प्रकारचे या ठिकाणी कामं चालू आहेत. या ठिकाणी प्राथमिक नागरिकांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करणं हे प्रथम काम असतंय
आणि दुसरं मोठमोठे प्रोजेक्ट या ठिकाणी साकारले पाहिजे. एक सभागृहामध्ये यादी वाचून दाखवल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या ठाणे शहरामध्ये असंख्य असे प्रोजेक्ट या ठिकाणी येत आहेत. ठाणे बोरिवलीचा बोगदा या ठिकाणी, बोरिवलीचा बोगदा ज्या वेळेला मानपाड्याच्या इथं येतो, तो बोरिवली आणि ठाणे अंतर हे 20 मिनिटाच्या आतमध्ये येतो. आपल्याला आम्ही काल सभागृहामध्ये त्या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी आपल्याला 2002ला जो ठाणे शहराचा विकास आराखडा मंजूर झाला, त्या विकास आराखड्यामध्ये जे जे रस्ते होते ते रस्ते होणं अतिशय क्रमप्राप्त आहे. आणि त्या बोरिवली टनेलच्या बाजूलाच श्रीनगर ते गायमुख हा सगळ्यात मोठा रस्ता आहे. लोकमान्य नगर विभागामध्ये ज्याच्यातून आता रेल्वे, मेट्रो, रिंग रोड जातोय, ते सुद्धा रस्ते व्हायला पाहिजेत अशा प्रकारचं मत मांडलं. पण शेवटी अर्थसंकल्प सादर करत असताना माझी स्वतःची, मी आजपर्यंत विरोधी पक्षामध्ये काम केलेलं आहे. विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं असेल, विरोधी पक्षाचा सदस्य म्हणून काम केलं असेल. पहिल्याच वेळेला सत्ताधारी मंडळीमध्ये आणि एक सभागृह नेता म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना अर्थसंकल्पाची शेवटी जुळवाजुळव करणं अतिशय महत्वाचं होतं. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं प्राधान्य त्या ठिकाणी नगरसेवकांची कामं करणं, नगरसेवकांच्या प्राथमिक गरजा भागवणं आणि त्या ठिकाणी विकास कामाला पण प्राधान्य देणं आणि अर्थसंकल्प म्हणून पाहणं, असं तिहेरी त्या ठिकाणी जो प्रकार होता, त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी ज्या ज्या विभागातून आम्हाला अधिकचा महसुली उत्पन्न वाढेल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. साधारण शहर विकास असेल, आस्थापना स्थावर मालमत्ता असेल, कर असेल, पाणी असेल, आम्हाला या ज्या ज्या विभागातून त्या ठिकाणी वाढवता आला त्या ठिकाणी वाढवला. सगळ्यात महत्वाचं आम्ही SRA, आमच्या शहरामध्ये SRAच्या माध्यमातून विकास होतो, आमच्या शहरामध्ये MIDCच्या माध्यमातून विकास होतो. त्यांना इन्फ्रा ही महापालिका पुरवते आणि मग महापालिकेचं दायित्व असताना महापालिकेचं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी चार्जेस महापालिकेला मिळाले पाहिजेत अशा प्रकारची सुद्धा त्या ठिकाणी मागणी केली. साधारण 500 कोटी म्हणजे 1000 कोटी त्या ठिकाणी मिळणार आहेत. आम्हाला 800-900 कोटी आमच्या या शहर विकास विभाग आणि या सगळ्यातून आम्हाला मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. सगळ्या LBTच्या माध्यमातून, LBT ज्या वेळेला आली तेव्हा आमचा ऑक्ट्रॉयचा आमचा कोटा साधारण 1000-1100 कोटीच्या दरम्यान होता. वास्तविक पाहता 1000-1100 कोटीच्या दरम्यान जर असेल तर त्या रेशोमध्ये महापालिकेला आता LBTच्या माध्यमातून, कारण ठाणे शहर हे मुंबई लगतचं शहर आहे, 27 लाख लोकसंख्या आहे या शहरामध्ये आणि त्यामुळं किमान एक 2500 कोटी या ठिकाणी मिळायला पाहिजे अशा प्रकारचं LBTचं आमचं मत आहे. आणि तसं आम्ही शासनाकडं निश्चित प्रकारे मांडणार आहोत. SRAच्या माध्यमातून पैसे मिळायला पाहिजेत हे सुद्धा मांडणार आहे आम्ही. MIDCच्या माध्यमातून मिळायला पाहिजे हे सुद्धा मांडणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, रजिस्ट्रेशनच्या वेळेला जो 1% महापालिकेला मिळतो, त्या 1% मिळणाऱ्याचं जवळजवळ 3.25-400 कोटी हे शासनाकडे प्रलंबित आहे, ते त्वरित आपल्याला मिळाले पाहिजे अशा प्रकारची पण त्या ठिकाणी मागणी केली. आणि मूळ जो आमचा अर्थसंकल्प 6,221 आहे, त्यामध्ये साधारण एक 1.5 ते 1600 कोटीची वाढ करून त्या ठिकाणी अर्थसंकल्प पूर्ण करावा अशा प्रकारची विनंती महापौर महोदयांनी केली. महापौर महोदयांनी त्याला अंतिम मान्यता दिली. आता निश्चितच जोपर्यंत आम्ही महसुली उत्पन्न वाढवत नाही तोपर्यंत आम्हाला शहरातील नागरी हिताची कामं करता येणार नाही. आणि म्हणून ह्या दोन्हीची सांगड घालण्याचा प्रयत्न काल आम्ही केलेला आहे. मी पुन्हा एकदा सभागृहातल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकाबरोबरच आमचे जुने सगळे सहकारी या मंडळींना धन्यवाद देईन की ह्या चर्चेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सहभाग घेतला. मी या ठिकाणी निश्चित प्रकारे काल सभागृहामध्ये अगदी ठळकपणे मांडलं की या शहरामध्ये एखादा टास्क फोर्स अशा प्रकारचं झालं पाहिजे आणि त्या टास्क फोर्समध्ये निश्चितच एक तज्ज्ञ मंडळींचा समावेश व्हावा. कारण शहर विकसित होत असताना, शहराचा सर्वांगीण विकास होत असताना त्या ठिकाणी तज्ज्ञ मंडळींचा सहभाग असेल तर निश्चित प्रकारे त्या शहराला एक वेगळी दिशा मिळते. त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही एक टास्क फोर्स तयार करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर
आम्ही बॉन्डच्या रूपाने एक 400 कोटी या ठिकाणी घेण्याचा तो सुद्धा प्रयत्न केलेला आहे. ग्रीन बॉन्ड सुद्धा घेतोय आणि ह्या सगळ्या गोष्टीचा ओवाळणी करून तो अंतिम असा अर्थसंकल्प आम्ही काल मंजूर केलेला आहे. मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे, वाहतूक कोंडी असेल, पाणी प्रश्न असेल, डम्पिंग असेल, घनकचरा असेल, यावरती जास्तीत जास्त नगरसेवकांनी बोट ठेवलेले आहेत. पाहिलं तर ह्या सुविधा अजून अपुऱ्या पडत आहेत. त्यासाठी कुठेतरी स्त्रोत वाढण्यासाठी तुम्हाला चांगलं माहित असेल की 2014-15 नंतर या ठाण्याचे मी आता सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला आज पण 2300च्या दरम्यान स्पिल ओव्हर आहे. आपण ट्रस्टी म्हणून आम्ही काम करत असताना या ठिकाणी आम्हाला निश्चित प्रकारे महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुद्धा पाहणं गरजेचं आहे. एका बाजूला विकास होणं महत्वाचं आहे, एका बाजूला अडचणी नागरिकांच्या सोडवणं महत्वाचं आहे, त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या तिजोरीमध्ये काय आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. आणि म्हणून या 1-2 वर्षामध्ये कालच्या अर्थसंकल्पामध्ये सुचवल्याप्रमाणे जर आम्हाला सगळ्या बाजूनी जर यश आलं तर 2 वर्षामध्ये परत एकदा पूर्वीसारखा प्लस मध्ये आम्हाला बजेट आपल्याला बघायला मिळेल. आणि नजीकच्या काळामध्ये आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शहराचा विकास ज्या पद्धतीनं होतोय, शहराचं वाढतं नागरीकरण ज्या पद्धतीनं वाढतंय, इन्फ्रास्ट्रक्चर वाढतोय. तुम्हाला माहित असेल काळू धरणासाठी सुद्धा शिंदे साहेबांनी 2022ला 300-350 कोटी दिलेत आणि आता 26ला 550 कोटी म्हणजे लँड ॲक्विशनला जवळजवळ 800 ते 900 कोटी त्या ठिकाणी दिलेले आहे. आपण या शहरामध्ये क्लस्टर घेतोय. आज 27 लाख लोकसंख्या आपण म्हणतोय, पण क्लस्टरच्या माध्यमातून किमान 3 ते 4 पटीने ठाणे शहराची लोकसंख्या वाढणार आहे. आणि ठाणे शहराची लोकसंख्या वाढत असताना त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर देणं अतिशय महत्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून परिवहन सेवा सुद्धा आम्हाला मजबूत करणं महत्वाचं आहे. रिंग रोड ताबडतोब लवकरात लवकर करावा लागणार, नागरिकांच्या सेवेसाठी रस्ते चांगले करावे लागणार आहेत. या सर्व गोष्टी करण्यासाठी महापालिका सक्षम होणं अतिशय महत्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहेत. आम्ही या सगळ्या गोष्टीसाठी वास्तविक पाहता शिंदे साहेबांनी जो दिलेला निधी आहे, शिंदे साहेबांनी केलेलं जे सहकार्य आहे, म्हणून आम्ही काल एक महापालिकेमध्ये ठराव मंजूर केलेला आहे. कारण शिंदे साहेब या सभागृहाचे सदस्य होते, या सभागृहाचे सभागृह नेते होते, इथूनच ते आमदार झाले, इथूनच ते मंत्री झाले, इथूनच ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. शेवटी आमचं काहीतरी दायित्व ह्या सभागृहाचं लागतं की त्यांचा यथोचित सन्मान याच सभागृहामध्ये करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. शिंदे साहेब नगर विकास आणि गृहनिर्माण दोन्ही खातं आणि शहराच्या विकासाशी निगडीत ही दोन्ही खाती आहेत. तर त्यांच्याकडून आपल्याला सर्व पक्षी, मी काल सर्व पक्षाच्या सन्मान्य सदस्यांना आवाहन केलं, राजकारण निवडणुकीपुरतं ठेवून, राजकारण बाजूला ठेवून आपल्या ठाणे शहराचा विकास कसा होईल त्या दृष्टिकोनातून आपण एकत्रितपणे प्रयत्न करूया. शिंदे साहेबांच्या माध्यमातून असेल, आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून असेल, आपण ज्या ज्या ठिकाणी जाण्याची वेळ येईल त्या त्या ठिकाणी सभागृहातील सर्व सदस्यांनी जावं आणि त्या ठिकाणी शासन दरबारी जाऊन ठाणे शहराचा विकास करावा अशा प्रकारची भूमिका आम्ही काल मांडली. एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचं वाटतं की या संपूर्ण निवडणुकीच्या कालखंडानंतर म्हणजे 8 वर्ष निवडणुका नव्हत्या, त्याच्यानंतर आता प्रचंड बहुमत मिळालं शिवसेनेला आणि त्याच्यानंतर आता आपली महासभा स्थापन होऊन, सत्ता स्थापन होऊन देखील 2 महिने झाले, पण समिती अजून स्थापन झालेल्या नाही आहेत. मग त्यामध्ये स्थायी समिती असेल, परिवहन असेल, शिक्षण असेल, त्यात स्वीकृत नगरसेवकांचा प्रश्न असेल किंवा त्या पुढे प्रभाग समित्या असतील, एकही समिती अजून स्थापन झालेली नाही आहे. असं नेमकं का? मला वाटतं नजीकच्या काळामध्ये अधिवेशन आलं, मधल्या काळात एक निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर अधिवेशन आलं, शिंदे साहेबांचा वेळ, शेवटी पक्ष नेतृत्व ह्या सगळ्या गोष्टी ठरवतात, त्यामुळं थोड्याशा वेळेच्या मुळे झाले. पण नजीकच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर होतील, सुरळीत होतील, सर्वांना काम करण्याची संधी मिळेल. कारण आमचं धोरण आहे प्रभाग समिती सक्षम करायची. 74व्या घटनेप्रमाणे जर प्रभाग समिती सत्तेचं विकेंद्रीकरण करून जर प्रभाग समित्या सक्षम केल्या तर निश्चित प्रकारे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ठाणे शहराचा विकास होईल. आणि जे आपण सांगितल्याप्रमाणे लहान सहान ज्या नगरसेवकांच्या तक्रारी असतील त्या प्रभाग समिती लेवललाच थांबतील. पण नगरसेवकांकडून अनेक प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले गेले. ज्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना जो निधी आला गेला त्या निधीचं झालं काय, अशा प्रकारचे देखील सवाल, 2900 कोटी रुपये कुठे गेले, अशा प्रकारचे देखील सवाल महासभेत विचारण्यात आले. इन्व्हेस्टिगेशन करणं फार सोपं असतं.
पण राज्याचे मी पाहिले, आम्ही आज जवळजवळ 50 वर्ष ह्या प्रक्रियेतले आहोत, कधीही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे निधी दिलेला नव्हता. निधी दिल्यानंतर आज ही ठाणे शहराच्या आजची परिस्थिती, आयुक्तांच्याकडे गेल्यानंतर की बजेट मिळत नव्हतं, त्यावेळेला शिंदे साहेबांनी त्या विभागामध्ये बजेट दिल्यामुळं त्या ठिकाणी कामं झाली आणि कामं झाली म्हणूनच या ठिकाणी कमी झाली. काय हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.